सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. पॅसिव्ह व्हॉइस करताना विल बी चा प्रयोग करावा. विल बी म्हणजे केले जाईल. पॅसिव्ह रचना पाहून घेऊया. कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट, त्यानंतर विल बी, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. रवी विल पे दिस बिल इन नेक्स्ट वीक म्हणजेच रवी हा बिल पुढच्या आठवड्यात भरेल. पॅसिव्ह व्हॉइस पाहूया. This bill will be paid in next week. हा बिल पुढच्या आठवड्यात भरला जाईल किंवा हा बिल रवीकडून पुढच्या आठवड्यात भरला जाईल. Books will be given to students. पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातील. This work will be completed after 4 days. हे काम 4 दिवसानंतर पूर्ण केले जाईल. You will be informed about the meeting. तुम्हाला मीटिंग बद्दल कळवण्यात येईल. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. पॅसिव्ह रचना पाहूया. कर्म, त्यानंतर वॉज वेअर, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. द बिल्डिंग वॉज बिल्ट इन 1950. ही बिल्डिंग 1950 मध्ये बांधण्यात आली. मिस्टर जोशी वॉज इन्फॉर्म्ड अबाउट द मीटिंग. मिस्टर जोशींना मीटिंग बद्दल कळवण्यात आले. द फाईल वॉज केप्ट ऑन द टेबल. फाईल टेबलावर ठेवली होती. स्वीट्स वेअर डिस्ट्रीब्युटेड टू पुअर चिल्ड्रन. मिठाई गरीब मुलांना वाटण्यात आली. दिस लेसन वॉज टॉट इन लास्ट वीक. हा धडा गेल्या आठवड्यात शिकवला गेला. दिस शर्ट वॉज नॉट वॉश. हा शर्ट धुतला नव्हता. आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड अबाउट द प्रोग्राम. मला प्रोग्राम बद्दल कळवण्यात आले नव्हते. द रिपोर्ट वॉज नॉट शोन टू सर. हा रिपोर्ट सरांना दाखवण्यात आला नव्हता. आय शो दिस रिपोर्ट टू सर. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. मी हा रिपोर्ट सरांना दाखवला. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस पहा. दिस रिपोर्ट वॉज शोन टू सर बाय मी. हा रिपोर्ट सरांना माझ्याकडून दाखवण्यात आला. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहूया म्हणजेच चालू भूतकाळ. पॅसिव्ह रचना पाहून घेऊया. कर्म, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर बिंग, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. द पॉइंट वॉज बेइंग डिस्कस इन द मीटिंग. हा पॉइंट मीटिंग मध्ये चर्चेला जात होता. द ऑफिस वॉज बेइंग क्लीन. ऑफिस स्वच्छ करण्यात येत होते. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ पाहूया. कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट, त्यानंतर हॅड बीन, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. वी हॅड सेंड अ पार्सल टू पुणे. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आम्ही एक पार्सल पुण्याला पाठवलं होतं. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस पाहूया. अ पार्सल हॅड बीन सेंड टू पुणे बाय अस. एक पार्सल आमच्याकडून पुण्याला पाठवलं गेलं होतं. द पॉइंट हॅड बीन इन्क्लुडेड इन द रिपोर्ट. हा पॉइंट रिपोर्ट मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. 2 लाख रुपीज हॅड बीन कलेक्टेड फॉर द टेम्पल. 2 लाख रुपये देवळासाठी गोळा करण्यात आले होते. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग. कॅन, शुड, मस्ट, वुड, मे किंवा विल हे सहाय्यक क्रियापद वाक्यात असेल तर पॅसिव्ह वाक्यामध्ये बी घालून करावे. पॅसिव्ह वाक्य रचना पाहून घेऊया. कर्म, त्यानंतर सहाय्यक क्रिया, त्यानंतर बी, नंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती, नंतर बाय करता. शुड बी, केले गेलेच पाहिजे. हा सल्ला आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शुड बी ची वाक्य रचना पाहूया. कर्म, त्यानंतर शुड बी, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती, त्यानंतर बाय करता. आता काही उदाहरणं पाहूया. दिस प्रोजेक्ट शुड बी कम्प्लिटेड इन 2 months. हा प्रोजेक्ट 2 महिन्यात पूर्ण केला गेला पाहिजे. फ्री मेडिसिन्स शुड बी गिवन टू पुअर पीपल. मोफत औषधं गरीब लोकांना दिली गेली पाहिजे. दिस अमाउंट शुड बी शोन इन द बॅलन्स शीट. ही रक्कम बॅलन्स शीट मध्ये दाखवली गेली पाहिजे. यू शुड डू दिस वर्क टुडे.
आता हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. तू हे काम आज केले पाहिजे. आता आपण ह्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करूया. दिस वर्क शुड बी डन टुडे बाय यू. हे काम आज तुझ्याकडून केले गेले पाहिजे. दिस वर्क शुड बी डन टुडे. हे काम आज केले गेले पाहिजे. कॅन बी, केलं जाऊ शकतं. कॅन बी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं वापराल त्याची वाक्यरचना पाहून घेऊया. कर्म म्हणजेच वस्तू, त्यानंतर कॅन बी, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. आता काही उदाहरणं पाहूया. वी कॅन कलेक्ट 2 लाख रुपीज इन 2 days. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. याचाच अर्थ होतो आपण 2 लाख रुपये 2 दिवसात जमवू शकतो. आता पॅसिव्ह व्हॉइस पाहूया. 2 लाख रुपीज कॅन बी कलेक्टेड इन 2 days बाय अस. 2 लाख रुपये आपल्याकडून 2 दिवसात जमवले जाऊ शकतात. धिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड इन 2 minutes. हा प्रॉब्लेम 2 मिनिटात सोडवला जाऊ शकतो. पेमेंट कॅन बी मेड बाय चेक. पेमेंट चेकने केले जाऊ शकते. दिस रिपोर्ट कॅन बी कम्प्लिटेड टुडे. हा रिपोर्ट आज पूर्ण केला जाऊ शकतो. आता मस्ट बी चा वापर करूया. मस्ट बी म्हणजे केले गेलेच पाहिजे. वाक्यरचना पाहूया म्हणजेच पॅसिव्ह रचना. कर्म म्हणजे वस्तू, त्यानंतर मस्ट बी, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती व त्यानंतर बाय करता. उदाहरणं पाहूया. ऑल पेरेंट्स मस्ट बी इन्फॉर्म अबाउट द मीटिंग. सर्व पालकांना मीटिंग बद्दल कळवण्यात आलंच पाहिजे. ऑल फाइल्स मस्ट बी केप्ट इन द कबोर्ड. सर्व फाइल्स कपाटात ठेवण्यात आल्याच पाहिजे किंवा ठेवल्याच पाहिजे. दिस पार्सल मस्ट बी सेंट टू हेड ऑफिस. हे पार्सल हेड ऑफिसला पाठवलं गेलंच पाहिजे किंवा पाठवलंच पाहिजे. कीप, त्यानंतर क्रिया आयएनजी. वर्तमान काळात काही काम चालू ठेवा हे बोलण्यासाठी हे वापरतात. त्याचा फॉर्म्युला पाहूया. कीप, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही एक्झाम्पल्स आहेत. कीप डुईंग द गुड वर्क. चांगले काम करणे चालू ठेवा. कीप रायटिंग द पेपर. पेपर लिहिणे चालू ठेवा. कीप लर्निंग न्यू वर्ड्स. नवीन शब्द शिकणे चालू ठेवा. कीप शाउटिंग, ओरडत राहा. कीप स्माइलिंग, हसत राहा. कीप रीडिंग दिस लेसन. हा लेसन किंवा हा धडा वाचत राहा. आता केप्टचा वापर करूया. केप्ट, त्यानंतर क्रिया आयएनजी म्हणजेच भूतकाळात काही काम करत राहिलो. भूतकाळात काही काम करत राहिलो, करणे चालू ठेवले हे सांगण्यासाठी केप्टचा वापर करतात. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर केप्ट, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता काही एक्झाम्पल्स पाहूया. राज केप्ट वॉचिंग द मूवी. राज चित्रपट बघत राहिला. ही केप्ट क्लिनिंग द ऑफिस. तो ऑफिस स्वच्छ करत राहिला. शी केप्ट शाउटिंग. ती ओरडत राहिली. आता नीड टू याचा वापर करूया. नीड टू म्हणजे काही काम करायची गरज आहे हे सांगण्यासाठी नीड टू चा वापर केला जातो. आता वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर नीड टू, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. यू नीड टू स्टडी दिस सब्जेक्ट. तुला या विषयाचा अभ्यास करायची गरज आहे. आय नीड टू रीड दिस पेपर. मला हा पेपर वाचायची गरज आहे. वी नीड टू कन्सिडर दिस पॉइंट. आपल्याला हा पॉइंट लक्षात घ्यायची गरज आहे. ही, शी, इट नाव किंवा एक वचन असेल तर नीड च्या पुढे एस वापरावा. आता नीडेड टू, भूतकाळात काही काम करण्याची गरज होती हे सांगण्यासाठी नीडेड टू चा वापर करतात. ही नीडेड टू अटेंड द क्लासेस.
त्याला क्लासेसला उपस्थित राहायची गरज होती. राज नीडेड टू गो टू पुणे. राजला पुण्याला जायची गरज होती. वी नीडेड टू अवॉइड सम थिंग्स. आपल्याला काही गोष्ट टाळायची गरज होती. करता, त्यानंतर कीप, त्यानंतर क्रिया ING, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय कीप स्माइलिंग. मी हसत राहतो. वी कीप रीडिंग बुक्स. आम्ही पुस्तक वाचत राहतो. दे कीप वर्किंग. ते लोक काम करत राहतात. ही कीप्स टॉकिंग. तो बोलत राहतो. ही कीप्स वॉचिंग TV. तो TV बघत राहतो. स्टार्ट, त्यानंतर क्रिया ING. याचा अर्थ होतो काही काम करायला सुरुवात करा. वाक्यरचना पाहूया. स्टार्ट, त्यानंतर क्रिया ING, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं आहेत. स्टार्ट रायटिंग द पेपर. पेपर लिहायला सुरुवात करा. स्टार्ट सेव्हिंग मनी. पैसे वाचवायला सुरुवात करा. स्टार्ट डुईंग युअर वर्क. तुझे काम करायला सुरुवात कर. स्टार्ट रीडिंग न्यूजपेपर्स. वर्तमानपत्र वाचायला सुरू कर. स्टार्टेड. स्टार्टेड, त्यानंतर क्रिया ING. याचा अर्थ होतो काही काम करायला सुरुवात केली. आता काही उदाहरणं पाहूया. ही स्टार्टेड लाफिंग. त्याने हसायला सुरुवात केली. शी स्टार्टेड क्लिनिंग द हाऊस. तिने घर स्वच्छ करायला सुरुवात केली. आय स्टार्टेड कलेक्टिंग स्टॅम्प्स. मी स्टॅम्प्स गोळा करायला सुरुवात केली. साधा वर्तमान काळात म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्यरचना करता, त्यानंतर स्टार्ट, त्यानंतर क्रिया ING, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती अशी होते. काही उदाहरणं पाहूया. आय स्टार्ट मीटिंग पीपल ॲट 11 o'clock. मी 11 वाजता लोकांना भेटायला सुरू करतो. वी स्टार्ट प्लेइंग ॲट 10 o'clock. आम्ही 10 वाजता खेळायला सुरुवात करतो. ही स्टार्ट्स इटिंग फ्रुट्स. तो फळ खायला सुरू करतो. रीना स्टार्ट्स मेकिंग फूड ॲट 6. रीना 6 वाजता जेवण करायला सुरू करते. डिक्शनरी. सोप्या पद्धतीने पाठ करू शकता. जास्तीत जास्त शब्द आठवण्यासाठी व पाठ होण्यासाठी प्रथम क्रियापद शिका. शब्द कसे बनतात ते लक्षात घ्या. एकाच शब्दाचे क्रियापद, विशेषण, नाम व क्रियाविशेषण असे शब्दांचे मुख्य प्रकार असतात. ते लक्षात घ्या. एक शब्द बरोबर कळला म्हणजेच क्रियापद कळले तर इतर 3 प्रकारचे शब्द आपोआप कळतात. पाठ करायची गरज नसते. टू नो म्हणजे माहित असणे, जाणणे. क्रियापद हे क्रियापद आहे. टू नो. नॉलेज ज्ञान, माहिती हे नाउन आहे. नोन वेल नोन प्रसिद्ध हे विशेषण आहे. नॉलेजेबल म्हणजे ज्ञानी. नोईंगली जाणून बुजून हे क्रियाविशेषण आहे. ॲडव्हर्ब्स असं बोलतात. टू डिफर म्हणजे वेगळा असणे हे क्रियापद आहे. डिफरंट म्हणजे वेगळा हे विशेषण आहे. डिफरन्स म्हणजे फरक हे नाम आहे. डिफरंटली वेगळेपणाने हे क्रियाविशेषण आहे. ॲडवर्ब बोलतात त्याला. टू सॅटिस्फाय म्हणजे समाधान करणे हे क्रियापद आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान हे नाव आहे. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी हे विशेषण आहे. सॅटिस्फॅक्टरीली म्हणजे समाधानकारकपणे हे ॲडवर्ब आहे म्हणजे क्रियाविशेषण. टू प्रिफर म्हणजे पसंत करणे, प्राधान्य देणे हे क्रियापद आहे.